दिल्लीला चालू असलेल्या कृषी आंदोलनाचा सगळ्यात क्रूर, विकृत आणि देशविघातक चेहरा तेव्हा समोर आला जेव्हा 26 जानेवारी या दिवशी काही आंदोलक लाल किल्ल्यावरती घुसले. लाल किल्ल्यामध्ये त्यांनी हल्ला केला. 300च्या जवळपास पोलिसांना त्यांनी अतिशय वाईट पद्धतीनं जखमी केलं. ह्याच्यात ढकलून दिलं, म्हणजे ते खाली कोसळले त्या छोट्याशा म्हणजे दरी म्हणता येईल अशी त्या ठिकाणी. आणि सगळ्यात अतिशय घाणेरडी, देशविघातक आणि सगळ्यांना चीड आणणारी गोष्ट म्हणजे लाल किल्ल्यावरच्या एका ठिकाणचा त्यांनी तिरंगा उपटून काढला आणि त्या ठिकाणी खालसा पंथाचा पिवळा झेंडा रोवला. खरं तर कृषी आंदोलन चालू झालं तेव्हापासून की ह्या आंदोलनाच्या मागं काही वेगळ्या शक्ती आहेत हे वारंवार सांगितलं जात होतं. विशेषतः काय जस्टिस फॉर सिख असं जे फाउंडेशन आहे कॅनडामध्ये, मू धालीवाल म्हणून त्याचा नेता आहे, त्याच्यावरती बंदी आहे. आणि जेव्हा ह्या आंदोलनाला कॅनडातून पाठिंबा मिळायला लागला, कॅनडामध्ये निदर्शनं झाली, त्याच्यावरून हे कळलेलं होतं की इंग्लंडमध्ये झाली, अमेरिकेमध्ये झाली, त्याच्यावरून कळलं होतं की हे कुठंतरी वेगळ्या पद्धतीनं चाललं आहे. देशाच्या सार्वभौम संसदेनं मंजूर केलेले कायदे, या कायद्याला विरोध करण्यासाठी कोणी आंदोलन करतं इतपत ठीक होतं, पण रस्ता अडवणे आडमुटपणानं 11 वेळा सरकारने बोलणी केली. 12 जानेवारीला सर्वोच्च न्यायालयाने यांचं एक सगळे एकूण म्हणणं मान्य करून या कायद्यांना स्थगिती देता येईल का असं शांतपणे केंद्र शासनाला विचारलं. केंद्र शासनाने तयारी दाखवली. एवढं सगळं झाल्याच्या नंतरही 26 जानेवारीला झालेला हा हल्ला आहे. आणि त्यावेळेस सगळे असं म्हणत होते की ज्यांनी कोणी हल्ला केला त्यांना तुम्ही पकडा, तुमचं सरकार आहे, गुन्हेगारांना आम्ही थोडीच पाठीशी घालतो, अशी सगळी भाषा होती. 27 मे रोजी म्हणजे काल परवा याच्यावरती अधिकृतरित्या दिल्लीच्या पोलिसांनी 30,000 न्यायालयामध्ये चार्जशीट दाखल केलेली आहे. 2-3 हजार पानाची चार्जशीट आहे. आणि त्याच्यामध्ये सगळ्यात गंभीर असा आरोप केलेला आहे की नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये या हल्ल्याचा कट तयार केला गेलेला होता. म्हणजे हे असं घडलेलं नाही आहे की बाबा आंदोलक चाललेले आहेत, त्यांचे दिलेल्या मार्गावरून निदर्शनं करताना उत्स्फूर्तपणे त्यांचा राग अनावर झाला आणि सगळे त्या लाल किल्ल्यामध्ये घुसले आणि नंतर त्यांनी ते पुढची घटना घडली. असं घडलेलं नाही. हे ठरून झालं. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये हा कट रचला गेला होता. आता ज्या गोष्टी समोर येत आहेत, म्हणजे तेव्हाची भाषा काय होती की तुम्ही हे जे कोणी गुन्हेगार आहेत त्यांना पकडा, कायद्याचं काम करावं असं म्हणणारे, जेव्हा प्रत्यक्षामध्ये यांच्यावरती आता चार्जशीट म्हणजे दाखल करण्यात आली पोलिसांकडून अधिकृतरित्या न्यायालयामध्ये, यांना ही जी न्यायालयीन लढाई लढण्यासाठी कोण पुढं आलं होतं? अकाली दलाच्या लोकांनी यांना सगळी कायद्याची मदत केली होती. ह्या गुन्हेगारांना, जे देशद्रोही आहेत, ज्यांनी लाल किल्ल्यावरती तिरंगा काढून त्या ठिकाणी खालसा पंथाचा पिवळा झेंडा लावला होता, त्यांच्या मागं सिख फॉर जस्टिसचे हे आंतरराष्ट्रीय षडयंत्र करणारे लोक होते. आता हे उघड झालं, कारण की त्यांनी यांची लढाई न्यायालयामध्ये लढली होती. त्यांना जामीन मिळावा म्हणून प्रयत्न केला होता. आजही हे असं म्हणतात की त्यांच्यावरती गुन्हा दाखल म्हणजे शिरोमणी अकाली दलानं तर एक पत्रक काढलेलं आहे आणि त्याच्यामध्ये असं म्हणलेलं आहे की हे चूक आहे, तुम्ही सर्वसामान्य लोकांचा त्रास देत आहात आणि कृषी आंदोलनाला बदनाम करण्याचा हा डाव आहे. म्हणजे तुम्ही निर्लज्जपणाचा आणि देशविघातक जे काही ह्यांच्या डोक्यामध्ये बसलेले त्याचा कळस बघा की सगळ्या देशांनी असं बघितलं की हे शेकडो आंदोलक घुसले लाल किल्ल्यावरती. ज्या पद्धतीने त्यांनी पोलिसांना मारहाण पोलिसांनाच केली, कारण की गोळी चालवायची नाही असं एक नियम होता, किंवा ती शांतपणे घ्या, हे त्याचा तोटा पोलिसांना असा सहन करावा लागला. ह्याची तर इच्छा होती. या निमित्तानं गोळीबार झाला असता आणि 2-4 जरी लोक त्याच्यामध्ये त्या गोळीबारामध्ये बळी पडले असते तर आकांडो तांडव यांना सगळ्यांचं करता आलं असतं. याची एक चुणूक आपल्याला पश्चिम बंगालच्या निवडणुकांमध्ये पण दिसली की जेव्हा ममता बॅनर्जीच्या पक्षाच्या लोकांनी उचकावून दिलं लोकांना आणि सर्वसामान्य लोक CRPFच्या जवानांवरती हल्ला करायला गेले, CISFच्या जवानांवरती, त्यांनी गोळीबार केला आणि 4 लोक बळी पडले आणि पुढचं सगळं आपल्याला माहिती आहे. हेच सगळं दिल्लीला पण व्हावं असं अपेक्षित होतं. तुम्ही म्हणजे असं नका समजू की हे स्वतंत्र आहे. ही सगळी भाषा तुम्ही बघा की जेव्हा आता कोर्टामध्ये पोलिसांनी चार्जशीट दाखल केली, 18 जणांचे, दीप सिद्धूसारख्या सगळ्यांचे नावं त्याच्यामध्ये आले, त्यांना आता पुढं शिक्षा होईल. ह्याच्या आधी सगळे काय म्हणायचे की तुम्ही गुन्हे दाखल करा. दिल्ली दंगेत किंवा तुम्ही अगदी JNU पासून बघा,
अगदी उमर खालिद असो किंवा कन्हैया कुमार असो, यांची सगळी भलामण करणारे सगळे वारंवार काय म्हणत होते, स्वतः एकीकडून दिल्लीचं सरकार परवानगी देत नव्हतं खटले दाखल करायला, आणि दुसरीकडून हे सगळे निर्लज्जपणे सर्वसामान्य लोकांसमोर येऊन काय म्हणत होते, पुरोगामी, तुम्हाला एवढं वाटतं तुम्ही खटले का नाही दाखल करत, म्हणजे तुम्हीच तांत्रिकदृष्ट्या खटले दाखल होऊ नये त्याची सोय अरविंद केजरीवालसारख्या लोकांनी करून ठेवलेली होती, आणि जेव्हा परवानगी मिळाली तेव्हा ताबडतोब खटला दाखल झाला, हे गुन्हेगार अटक झाले. तुम्ही हा सगळा एक एक क्रम लक्षात घ्या, सुट्या सुट्या गोष्टी नाही आहेत. JNUमधला दंगा, दिल्ली दंगे, CAच्या निमित्तानं झालेले दंगे, आता किसान आंदोलनातले दंगे, हे जे अर्बन नक्षल आहेत यांनी केलेले गुन्हे, हे सगळे तुम्ही मोडस ऑपरेंडी बघा. आरडाओरडा करायचा, याच्या विरुद्धामध्ये एक वातावरण तयार करायचं, आणि फ्रीडम ऑफ स्पीच, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर घाला कसा आहे असं सांगायचं. आताही बोलताना हे असं मानवाधिकारचं नाव घेतात. नक्षलवादी जेव्हा पोलिसांवरती हल्ले करून पोलिसांना मारतात तेव्हा हे सगळे गपचूप बसतात, हेव्हा कोणाला मानवाधिकार दिसत नाही. आणि तेच नेमकं सुरक्षा रक्षकांनी त्यांना दिलेली कायद्यानं जिम्मेदारी पार पडत असताना जेव्हा नक्षलवादी त्याला बळी पडतात त्यावेळेस मात्र हे आरडाओरडा करतात. दिल्ली दंग्यामध्ये 50-52 लोकांचे बळी गेल्याच्यानंतर यांनी पोलिसांवरतीच आरोप केले. इतकंच नाही, पोलिसातल्या ज्या लोकांची, अधिकाऱ्यांची क्रूरपणे हत्या केली, किंवा बिहारमध्ये सुद्धा आत्ता पश्चिम बंगालच्या निवडणुकीमध्ये सुद्धा बिहारमधल्या अधिकाऱ्याचा सगळ्यांनी मिळून ठेचून खून केला. या सगळ्यांनी मिळून मॉब लिंचिंग, म्हणजे इथं अखलाकच्या प्रकरणामध्ये जी मॉब लिंचिंग झाली त्याच्या नावानं अजूनही छाती बडवायला हे तयार आहेत. पण पोलीस अधिकाऱ्याची जेव्हा मॉब लिंचिंग होती त्याच्याबाबत मानवाधिकारवाले काही बोलत नाहीत. या 26 जानेवारीच्या हल्ल्यातून जे अतिशय कटू असं सत्य यांच्या बाबतीमध्ये समोर आलेलं आहे ते की तुम्ही देशविघातक लोकांना पाठिंबा देत होते. ह्या देशविघातक शक्ती आमच्या देशाच्या सार्वभौमत्वावरती हल्ला करत होत्या. मोदी आणि भाजपचा विरोध करता करता हे देशद्रोही कसे बनत चाललेत हे आम्ही वारंवार सांगतो आहोत. कृषी आंदोलनाचा फायदा घेऊन, आणि एक सरळ साधी गोष्ट आहे, विद्यार्थी अस्वस्थ होते त्यांचा फायदा घ्या, अल्पसंख्याक मुसलमान सगळे अस्वस्थ आहेत त्याचा फायदा घ्या, शेतकरी अस्वस्थ आहेत त्यांचा फायदा घ्या, आदिवासींपर्यंत विकासाच्या योजना पोहोचल्या नाहीत की बरोबर त्याचा फायदा घेऊन नक्षलवादी कशा कारवाई करतात. म्हणजे तुम्हाला एक सरळ साधी सगळ्यांमध्ये अशी एक लिंक दिसते, एक तार जुळलेली दिसते. प्रत्येक ठिकाणी हे ज्या देशविघातक शक्ती आहेत गेल्या 7-8 वर्षापासून यांना स्वतंत्रपणे काही करता येत नाही, सगळी गळचेपी झालेली आहे. नोटबंदी केल्याच्या नंतर फार मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिक गळचेपी यांची झालेली आहे. त्याचप्रमाणे काही कायद्याच्या नुसार ईडी किंवा बाकीच्यांवरती जेव्हा छापे घालायला सुरुवात झाली तेव्हा जसं काश्मीरमधल्या दहशतवादाचं कंबरडं मोडलं, आता तेच सगळे लोक, तेच सगळे घटक देशाच्या इतर भागामध्ये काय काय करता येऊ शकेल त्याच्यामध्ये यांच्या हाताशी जसे JNUमधले विद्यार्थी लागले. ह्याच विद्यार्थ्यांनी लोकसभेच्या निवडणुका पण लढवल्या. कन्हैया कुमार निवडणुकीला उभा होता. आत्ताच आयेशी घोष जी त्या दिल्लीच्या दंग्यांमध्ये प्रमुख म्हणून विद्यार्थी नेता म्हणून समोर आलेली होती, तिनं आत्ताही विधानसभेची निवडणूक पश्चिम बंगालमध्ये लढवली. यांना काडीचंही जनसमर्थन भेटलं नाही. म्हणजे हे विद्यार्थी असोत किंवा CAच्या निमित्तानं तुम्हाला असं आढळेल की मुसलमानांना इतक्या मोठ्या प्रमाणात भडकवलं गेलं होतं की जेव्हा त्यांचा काही संबंधच नव्हता. परदेशातल्या ज्या नागरिकांवरती धर्माच्या नावानं त्यांना अत्याचार केले गेलेले आहेत असे जे पीडित लोक आहेत त्यांना आश्रय देण्याचं हे जे बिल होतं, कायदा होता, याचा देशातल्या मुसलमानांचा काय संबंध? तुम्ही बेंगलोरमधले दंगे बघा आणि आता हे कृषी आंदोलन बघा. प्रत्येक वेळी तुमच्या असं लक्षात येईल की देशातल्या विविध घटकांमध्ये कुठल्या न कुठल्या कारणाने अस्वस्थ असेल, छोटं मोठं आंदोलन उभं राहत असेल किंवा उभं जरी राहत नसेल तरी त्याला हवा जर द्यायची आणि त्याच्यातून काहीतरी विघातक प्रकार करायचे वारंवार समोर येतं. आणि वारंवार आपल्या सुरक्षा यंत्रणांनी, यासाठी मी सगळे तपास यंत्रणा करणारे अधिकारी, हे पोलीस, सुरक्षा जवान यांनी सगळ्यांनी प्राणपणाला लावून यांना सगळ्यांना पकडलं. न्यायालयीन पातळीवरती यांच्या सगळे खटले दाखल केले. या खटल्यांमध्ये ज्यांना ज्यांना शिक्षा होणं शक्य आहे त्या सगळ्यांना शिक्षा होऊन प्रत्यक्ष तुरुंगामध्ये अडकवलेले आहेत. अजूनही काही प्रकरणं चालू आहेत. आणि ह्या सगळ्या काळामध्ये जोपर्यंत हे आरोपी प्रत्यक्ष पकडले जात नाही, त्यांच्यावरती चार्जशीट दाखल होत नाही, चार्जशीट दाखल होऊन त्यांना तुरुंगामध्ये टाकलं जात नाही, या सगळ्या काळामध्ये बरोबर एक म्हणजे बुद्धिभ्रम करायचं काम हे सगळे बाकीचे लोक पुरोगामी करत असतात.
पेपरमधून बातम्या छापून आणणे, लेख लिहिणे आणि सातत्यानं एक देशविरोधी असं नॅरेशन, असा विचार मांडत राहायचा की त्याच्यातून सर्वसामान्य लोकांचा बुद्धिभ्रम झाला पाहिजे. सर्वसामान्य लोक तर सोडाच, पण हे थोडेफार व्होकल ज्याला म्हणतो आपण, जे बोलू शकतात असा एक मध्यम वर्ग असतो की ज्याला किमान काही माहिती असते, काही गोष्टी तो जाणून घेऊ शकत असतो, त्याच्यासमोर सातत्यानं असा चेहरा उभा करायचा. तुम्हाला अजून एक आढळेल की ह्या सगळ्या कोरोनाच्या काळामध्ये इतका वाईट प्रचार, इतका नकारात्मक प्रचार केला गेला. म्हणजे ह्याचा अजून एक भाग काय तुम्हाला दिसतो की जसं दिल्ली दंगे असोत, JNUमधले दंगे असोत, किंवा आता हे कृषी आंदोलन असो, नक्षलवादी असो, तसंच कोरोनाच्या काळात काय पसरवायचं की कशा पद्धतीनं प्रेतांची अवस्था वाईट आहे, कशा पद्धतीनं वॅक्सिन पोहोचत नाही आहे, कशा पद्धतीनं ऑक्सिजन सिलेंडर, म्हणजे एखादी गोष्ट खूप मोठी करायची, त्याचं अतिशय भडक असं स्वरूप समोर आणायचं. त्याला काही NDTV सारखे ते माध्यम आणि असे बरेच आहेत, हे सगळे जाणीवपूर्वक ते समोर करतात. आणि काही काळाच्या नंतर जेव्हा तो विषय तसा नसतोच असं जेव्हा समोर येतं, किंवा त्यांनी सांगितलेली तीव्रता तितकी नसते असं समोर येतं, तेव्हा हे गायब होतात आणि दुसरा विषय घेतात. कृषी आंदोलनातून अतिशय क्रूर, अतिशय हिंस्त्र, अतिशय देशविघातक असा चेहरा समोर आलेला आहे. पोलिसांनी शर्थ करून, सगळे पुरावे गोळा करून, CC फुटेज गोळा करून, वेगवेगळ्या लोकांच्या मुलाखती घेऊन, असंख्य पुराव्यासकट प्रत्यक्ष 3000 पानाची चार्जशीट 30,000 न्यायालयात दिल्लीला दाखल केलेली आहे. आणि आताही याचं समर्थन करत असताना अकाली दल असो किंवा या किसान आंदोलनाचे नेते आणि प्रवक्ते तो अतिशय निर्लज्जपणे असं सांगतायत की हे शेतकऱ्यांवरती घातलेला घाला आहे, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावरचा घाला आहे. शेतकरी वेगळे, ज्यांना शेतकऱ्यांना MSP प्रमाणे भाव भेटला ते निघून गेले, त्यांच्या खात्यामध्ये 72,000 कोटी रुपये जमा झाले. हे बसलेले आडते दलाल आहेत आणि त्यांच्या पाठीमागं असलेले देशविघातक कृत्य करणारे लोक आहेत. त्यांचा यांचा काहीचाही संबंध नाही, पण त्यांचं नाव घेऊन, म्हणजे कृषी आंदोलनाचं, म्हणजे शेतकऱ्याचं नाव घेऊन एक देशविघातक असा अजेंडा जाणीवपूर्वक राबवला जात आहे. ते लक्षात घ्या. दिल्ली पोलिसांनी कायद्यानंच एक थप्पड आता ह्या अजेंड्याला मारलेली, हे आपल्याला परवाच्या जे चार्जशीट प्रत्यक्ष दाखल झाल्या आणि 18 गुन्हेगारांची नावं त्याच्यामध्ये आहेत त्याच्यावरून सिद्ध होतं.